Hello friends, how are you all? First I would like to welcome all of you on our YouTube channel Inspire with Sham, Light in the Darkness Yourself. Friends, today we are going to discuss a very new topic. The words related with period. Period means times, वेळ आणि काळ याशी संबंधित शब्द आपल्याला बघायचे आहेत, खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत. Many times we speak different words about period and time. These words are not only useful to increase your English knowledge but also help you to speak fluently, to speak perfect English and to speak accurate English, as well as they helps you to build up your English vocabulary. Friends, can you tell me why we get difficulty when we speak English? I think due to only less vocabulary. Many times we hear lot of words on TV, on radio, in class or any discussion or in any discussion, but we read many words in newspaper, in books, anywhere. We write many words in notebook, but we don't use all these words properly. In today's session we are gonna to see how to use all these words which are related with period. टाइमशी संबंधित सर्व शब्दांचा योग्य वेळी कसा वापर करावा हे आपण बघणार आहोत. टाइम म्हणजे वेळ, घड्याळात सांगण्याची वेळ ही नाही, तर वेगवेगळा जो वेळ आहे, वेगवेगळा जो पिरियड आहे प्रत्येक गोष्टीचा, तो कसा सांगायचा हे आपण आज बघणार आहोत. So watch this video carefully and use all these words in your daily routine. Let's start. Our today's topic is words related to period. Period means time. आता असे शब्द आपण या ठिकाणी बघणार आहोत जे काळाशी संबंधित आहेत. काळ म्हणजे इंग्रजी व्याकरणाचे 12 काळ नव्हे तर वेळशी संबंधित आपण या ठिकाणी बघणारच आहोत. सर्वात अगोदर आपण ते शब्द बघणार आहोत जे आपण काळाशी संबंधित पाहतो. तर जे कॉमन शब्द आहेत ते आपण फक्त त्याची नाव बघणार आहोत आणि जे नवीन आहेत किंवा जे महत्त्वाचे शब्द आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. जसे की मॉर्निंग, इव्हिनिंग, आफ्टरनून हे शब्द आहेत काळाशी संबंधित, किंवा वीक आहे, मंथ, इयर आहेत, डे, नाईट हे कॉमन शब्द आहेत. हे आपण नेहमीच ऐकतो आणि याचा आपण वापरसुद्धा करतो. बट टुडे वी आर गॉना टू डिस्कस अबाउट न्यू वर्ड्स विच आर रिलेटेड विथ पिरियड अँड देज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आवर फर्स्ट वर्ड इज पहाट. ज्याला आपण पहाट म्हणतो त्याला इंग्रजी शब्द आहे डॉन, DAWN, डॉन. नाऊ वी कॅन मेक द सेंटेन्स फ्रॉम दीज वर्ड्स. ओ व्हॉट अ ब्युटिफुल डॉन इट इज, किंवा व्हॉट अ ब्युटिफुल डॉन इट वॉज. ती किती चांगली सकाळ आहे किंवा ती किती चांगली सकाळ होती, या अर्थानं आपण तो शब्द तयार करू शकतो. आवर नेक्स्ट वर्ड इज डस्क. डस्क मीन्स संधिप्रकाश किंवा संध्याकाळची वेळ. व्हेन द डे कम्स टू एंड अँड नाईट स्टार्ट्स. अशी वेळ की जेव्हा दिवस संपत येतो आणि रात्रीला सुरुवात होते, त्यावेळ ती जी वेळ असते त्याला म्हणतात, आपण त्याला संधिप्रकाश म्हणतो किंवा त्याला संध्याकाळसुद्धा म्हटल्या जाते. त्याला शब्द आहे इंग्रजीमध्ये डस्क. नाऊ वी कॅन यूज दिस डस्क वर्ड इन आवर सेंटेन्स लाईक धिस. ॲज एक्झाम्पल, ही रीच्ड ॲट होम व्हेन डस्क वॉज फॉलिंग रॅपिडली. तो घरी पोचला जेव्हा संध्याकाळ लवकरच होत होती किंवा होणार होती, या अर्थानं आपण वापरू शकतो. आवर नेक्स्ट वर्ड इज मध्यरात्र म्हणजेच मिडनाईट. ही वोक अप सडनली व्हेन इट वॉज मिडनाईट. तो अचानक उठला जेव्हा मध्यरात्र होती. अशा प्रकारे. आवर नेक्स्ट वर्ड इज पंधरवाडा, ज्याला म्हणायचं आपल्याला फोर्टनाईट. आवर स्कूल इज गोइंग टू सेलिब्रेट ॲन्युअल फंक्शन इन नेक्स्ट फोर्टनाईट. म्हणजे आमची शाळेचं वार्षिक जे गॅदरिंग असते, वार्षिक प्रोग्राम असतो, तो पुढील पंधरवाड्यात साजरा करणार आहे, या अर्थानं आपण वापरू शकतो. आवर नेक्स्ट वर्ड इज वार्षिक. जसं आपण इयर म्हणजे वर्ष म्हणतो, तसंच वार्षिक आहे
इयरली. इयरलीसाठी इयरली जो वर्ड आहे याचा आपण असा यूज करू शकतो. वी कॅन यूज धिस इयरली वर्ड लाईक धिस. धिस इज द इयरली ऑडिट ऑफ एव्हरी इन्स्टिट्यूशन. हे प्रत्येक संस्थेचं वार्षिक तपासणी आहे. ही प्रत्येक संस्थेची वार्षिक तपासणी आहे या अर्थाने. आता वार्षिक नंतर आपल्याला दुसरं बघायचं आहे अर्धवार्षिक, ज्याला म्हणतात हाफ इयरली. वी कॅन मेक द सेंटेन्स फ्रॉम दिस वर्ड लाईक दिस ॲज अ एक्झाम्पल. 30 सप्टेंबर इज अ हाफ इयरली ऑडिट डे ऑफ एव्हरी बँक. प्रत्येक बँकेचं 30 सप्टेंबर हे अर्धवार्षिक लेखा तपासण्याचा दिवस आहे लाईक दिस. ओके. और नेक्स्ट वर्ड इज वार्षिक. आता हा वार्षिक वेगळा आहे. या ठिकाणी जो वार्षिक हा वेगळ्या अर्थानं आणि वेगळ्या संदर्भानं घेतला जातो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. दुसरं जे वार्षिक बघणार आहोत त्याला आपल्याला म्हणायचं आहे ॲन्युअल फंक्शन. शाळांचे जे वार्षिक कार्यक्रम होतात म्हणजे वर्षातून एकदा. जस्ट आवर स्कूल हॅज टेकन ॲन्युअल फंक्शन ऑफ जस्ट आवर स्कूल हॅज टेकन ॲन्युअल फंक्शन. म्हणजे नुकतंच आमच्या शाळेनं वार्षिक जो आपला फंक्शन आहे, जे गॅदरिंग आहे ती नुकतीच घेतलेली आहे या अर्थानं. पुढचा आहे वार्षिक दिन, म्हणजे वर्षातून एक वेळा येणारा दिवस, ज्याला आपण म्हणतो ॲनिव्हर्सरी. 3 वार्षिक या अर्थाने या शब्दाने सुरू होणारे 3 वेगवेगळे शब्द आहेत, परंतु तिन्ही वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या संदर्भाने आणि वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वापरले जायचे आणि नेमका हाच गोंधळ आपण या ठिकाणी दूर करणार आहोत. और नेक्स्ट वर्ड इज वार्षिक दिन, जो वर्षातून एक वेळ येतो, ॲनिव्हर्सरी. ॲज अ एक्झाम्पल वी कॅन मेक दॅट मिस्टर पाठक हॅज जस्ट सेलिब्रेटेड हिज मॅरेज ॲनिव्हर्सरी ऑन 6 जून लाईक धिस. ओके. आवर नेक्स्ट वर्ड इज वर्षातून 2दा जर एखादी घटना घडत असेल किंवा एखादी क्रिया होत असेल किंवा वर्षातून 2 वेळा ती क्रिया होत आहे तर त्याला म्हणायचं आहे आपल्याला बायॲन्युअल. त्याला म्हणायचं आहे बायॲन्युअल. हाऊ वी कॅन मेक सेंटेन्स लाईक धिस. टुडे इज द बायॲन्युअल मीटिंग ऑफ प्लॅनिंग कमिटी. आज वर्षातून दुसऱ्यांदा होणारी मीटिंग आहे प्लॅनिंग कमिटीची, या अर्थानं आपण तो वापरू शकतो. और नेक्स्ट इज द्विवार्षिक, हे आहे बायएनियल. या 2 मधला आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे. बायॲन्युअल याचं स्पेलिंग वेगळं आहे, याला वर्षातून 2 वेळा होणारी आहे. द्विवार्षिक बायएनियल आहे, जी 2 वर्षात एक वेळा होते. जी घटना किंवा जी क्रिया 2 वर्षातून एक वेळा होते, ज्याला आपण द्विवार्षिक म्हणतो ती. ॲज अ एक्झाम्पल वी कॅन से दॅट आर टीचर्स ऑर्गनायझेशन्स सेशन आर टेकन बायएनियल. म्हणजे आमच्या शिक्षक संघटनांचं अधिवेशन द्विवार्षिक असते किंवा दर 2 वर्षांनी घेतल्या जाते या अर्थानं. आवर नेक्स्ट वर्ड इज शतक, ज्याला म्हणायचं आहे सेंचुरी. आता याचासुद्धा आपण वापर करू शकतो वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये किंवा आपण नेहमी याचा वापर करतो. अ सेंचुरी अगो मोस्ट ऑफ पीपल वेंट टाऊन फ्रॉम व्हिलेज और फ्रॉम रुरल एरिया. 100 वर्षापूर्वी कामाच्या निमित्ताने अनेक लोक ग्रामीण भागातून शहरी भागात गेलं होतं, या अर्थानं आपण हा शब्द वापरू शकतो. किंवा प्लेयर, जस्ट एखाद्या प्लेयरचं नाव घेऊन ही जस्ट कम्प्लिटेड हीज सेंचुरी. क्रिकेट खेळामध्ये जनरली आपण हा शब्द वापरतो. अँड आवर नेक्स्ट सेंटेन्स इज सहस्त्र, ज्याला आपण म्हणतो मिलेनियम. याचा अर्थ होतो 1000 वर्ष. आता हा वर्ड कसा यूज करायचा आहे. द इन्सिडेंट्स विच वी आर गोइंग टू डिस्कस टूक प्लेस बिफोर मिलेनियम. जी घटना आपण आता बघणार आहोत ती घटना जवळपास 1000 वर्षापूर्वी घडलेली आहे, या अर्थानं आपण असं सेंटेन्स हे बनवू शकतो. हे झाले कधीकधी हे शब्द आपल्या बोलण्यामध्ये येतात, परंतु आता जे डेली रूटीन शब्द आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसे की डे, नाईट, लॅटर, देन, बिफोर, हे आपले कॉमन वर्ड्स आहेत. ॲट नाईट, ॲट डे, हे सर्व आपले कॉमन वर्ड्स आहेत, परंतु डेली रूटीनमधले जे थोडे वेगळे शब्द आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसं आपला पहिला शब्द आहे लवकरसाठी आपण म्हणतो अर्ली. लवकरसाठी आपण वापरतो अर्ली. याचा आपण यूज करू शकतो जसे की
ही वोक अप अर्ली इन द मॉर्निंग, तो सकाळी लवकरच उठला. आता दुसरा शब्द आहे, आवर नेक्स्ट वर्ड इज थोड्या वेळापूर्वी. याला आपल्याला वापरायचं आहे शॉर्ट व्हाईल ॲगो. थोड्या वेळापूर्वी, शॉर्ट व्हाईल ॲगो. वी कॅन मेक सेंटेन्स फ्रॉम दिस वर्ड ॲज अ एक्झाम्पल लाईक धिस. आय लेफ्ट ऑफिस शॉर्ट व्हाईल. आय लेफ्ट ऑफिस शॉर्ट व्हाईल ॲगो. मी काही वेळापूर्वीच, थोड्या वेळापूर्वीच ऑफिसमधून बाहेर पडलेलो आहे, या अर्थाने. त्यानंतर आहे नेक्स्ट खूप पूर्वी, लॉंग ॲगो. खूप पूर्वी म्हणजे लॉंग ॲगो. नाऊ वी कॅन मेक द सेंटेन्स लाईक धिस दॅट माय ग्रँडफादर व्हिजिटेड, किंवा अ लॉंग ॲगो माय ग्रँडफादर व्हिजिटेड हिमालया. म्हणजे खूप वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी हिमालय पर्वताला भेट दिलेली होती, लाईक दिस. आवर नेक्स्ट वर्ड इज खूप खूप वर्षापूर्वी. आपण साधारणतः कथेचा सुरुवात करताना, बऱ्याच कथा म्हणताना आपण असं म्हणतो की खूप खूप वर्षापूर्वी एक राजा राहत होता, लाईक धिस. आपल्याला वापरायचं आहे लॉंग लॉंग ॲगो देअर वॉज अ ब्रेव किंग. खूप खूप वर्षापूर्वी एक खूप शूरवीर राजा राहत होता, या अर्थानं. आवर नेक्स्ट वर्ड इज परवाचा दिवस जो गेलेला आहे त्याला म्हणायचं आहे डे आफ्टर यस्टरडे. या शब्दाचं सुद्धा आपण सेंटेन्स बनवू शकतो डे आफ्टर यस्टरडे, लाईक दिस दॅट ही केम फ्रॉम दिल्ली डे आफ्टर यस्टरडे. तो परवाच्या दिवशीच दिल्लीवरून परत आलेला आहे, या अर्थाने. अँड आवर नेक्स्ट सेंटेन्स इज परवाचा दिवस येणारा, त्याला म्हणतो आपण डे आफ्टर टुमारो. त्याला म्हणायचं आपल्याला डे आफ्टर टुमारो. वी आर गोईंग टू मुंबई डे आफ्टर टुमारो. म्हणजे येणाऱ्या परवाच्या दिवशी आम्ही मुंबईला जात आहोत, या अर्थानं आपल्याला हे सर्व शब्द आहेत. नाऊ वी आर गोईंग टू सी सम न्यू वर्ड्स. काही नवीन शब्द आहेत आता, जे आपण वापरताना आपल्याला नेमका यूज माहीत नसल्यामुळे, आपल्याला येत असूनही किंवा माहीत असूनही त्याचा वापर करता येत नाही. सो वी विल सी दॅट वर्ड्स. पहिला आहे रौप्य किंवा रजत महोत्सव, ज्याला म्हटलं जाते सिल्वर जुबली, जे आहे 25 इयर्स, म्हणजे 25 वर्षांनी येणारी ती आहे सिल्वर जुबली, त्याला म्हणतात रौप्य किंवा रजत महोत्सव. आवर स्कूल इज जस्ट आवर स्कूल हॅज सेलिब्रेटेड सिल्वर जुबली ऑफ इस्टॅब्लिशमेंट. आमच्या शाळेने किंवा आमच्या संस्थेनं नुकतीच स्थापनेची 25 वर्ष पूर्ण केली आहे, म्हणजेच काय केली आहे, सिल्वर जुबली केलेली आहे, साजरी केलेली आहे. और नेक्स्ट वर्ड इज सुवर्ण महोत्सव, ज्याला म्हटलं जाते गोल्डन जुबली, आणि ते वर्ष असतात 50 इयर्स, पूर्ण 50 वर्ष. आवर ऑर्गनायझेशन हॅज सेलिब्रेट गोल्डन जुबली लास्ट इयर. म्हणजे मागच्याच वर्षी आमच्या संस्थेनं 50 वर्ष झाल्याचे उत्सव साजरा केलेला आहे, या अर्थाने. आवर नेक्स्ट वर्ड इज हिरक महोत्सव, ज्याला म्हटलं जाते डायमंड जुबली, आणि याचे वर्ष असतात 60 वर्ष, 60 इयर्स. आवर फॅमिली इज गोइंग टू सेलिब्रेट माय ग्रँडफादर्स डायमंड जुबली बर्थडे. आमच्या परिवारानं असं ठरवलेलं आहे की माझ्या आजोबाची 60वी जयंती साजरी करायची आहे, त्याला म्हणायचं आहे डायमंड जुबली. आणि लास्ट आहे आपलं प्लॅटिनम जुबली, ज्याला म्हटलं जाते 75 इयर्स. वी कॅन मेक द सेंटेन्स ॲज एक्झाम्पल दॅट इन 2022 वी आर गॉना टू सेलिब्रेट और वी विल सेलिब्रेट प्लॅटिनम जुबली ऑफ आवर इंडिपेंडन्स. आपण आपल्या भारतीय स्वातंत्र्याचे प्लॅटिनम जुबली किंवा 75वा वर्धापन दिन 2022मध्ये साजरा करणार आहोत, या अर्थानं आपण प्लॅटिनम जुबली हा शब्द किंवा असे वाक्य, हे शब्द आपण वापरू शकतो. नाव वी आर गॉना टू सी सम न्यूमेरिकल वर्ड्स. काय आता संख्यात्मक शब्द आपण या ठिकाणी बघणार आहोत, जसे की वी नो ऑल दॅट बट वी आर गॉना टू डिस्कस इन इंग्लिश व्हॉट अ प्रॉपर यूज. फर्स्ट इज पहिलं आहे 100, 100,000. 100,000 हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, इट मीन्स 1 लाख. दोन्ही प्रकारे आपण लिहू शकतो. सेकंड इज
100,000 1 लाख आणि असे जेव्हा 10 लाख होतात त्याला म्हणतात 1 मिलियन. 10 लाखाचे 1 मिलियन होतात. आता आपल्याला बघायचं आहे 1 करोड म्हणजेच 10 मिलियन. जेव्हा की 10 लाखाचा 1 मिलियन होतो, मग आता 1 करोड म्हणजेच 100 लाख आणि 10-10च्या टप्प्याने जर आपण गेलो तर ते होतात 10 मिलियन. 1 मिलियन म्हणजेच 10 लाख, याचाच अर्थ 10 मिलियन म्हणजेच 100 लाख, याचा अर्थ होतो 1 करोड म्हणजेच 10 मिलियन. त्यानंतर पुन्हा आहे 100 करोड म्हणजे 1 बिलियन. आणि हे जे 100 करोड आहे याचे जर आपण मिलियन केले, जसे की 1 करोडला 10 मिलियन होतात, तर मग 100 करोडचे जर आपल्याला मिलियन करायचे असेल तर आपल्याला करावं लागेल 100 गुणिले 10 म्हणजेच 1000 मिलियन म्हणजेच 1 बिलियन. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 1 बिलियन म्हणून एक तर आपल्याला लक्षात ठेवायला 100 करोड म्हणजे 1 बिलियन किंवा 1000 मिलियन म्हणजे 1 बिलियन. अशा प्रकारे आपण हे सर्व काळाशी संबंधित शब्द बघितलेला आहे. इन दिस वे फ्रेंड्स वी सॉ द वर्ड्स विच आर रिलेटेड विथ पिरियड. सो practice all these words and use in your daily routine. Thanks for staying with us. Thanks for watching our videos, and don't forget to watch our next very important videos. Till then, bye bye. Thank you.